तर हॅलो गाईज, कसं आहे तुम्ही? तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉगनं बघितलं ते नक्की जाऊन बघा. तर गाईज बुक्सचं स्टोर रूम आहे छोटीशी आणि इथं आहे अख्ख्या बिया. तर गाईज अख्ख्या आपण जे लावतो ना रानात मूग बूग डाळ बी सगळं, म्हणजे डाळ नाही गहू बिहू सगळं इथं आहे, बघू शकता लावायला. तर काय डब्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये भरलेलं आहे जसं की. तर गाईज जे बघू शकता बाटलीमध्ये भरलेले आहे. कोणची बी नक्की कमेंट करा, विसरू नका तुम्ही. तर गाईज चला बाहेर जाऊ. तर गाईज ही आहे छोटीशी स्टोर रूम. तर गाईज बघू शकता माझ्याकडे मानलं तुम्ही म्हणू शकता हे गाव आहे पण आहे. तर गाईज फटाफट मी तुम्हाला रानातली झाडं दाखवतो. आपण आता नाही जाऊ शकत रानात, तर गाईज थोडं लांबून दाखवतो कारण की इकडं लय पाऊस आलता आणि चिखल बी आहे ना. तर गाईज फटाफट जाऊ बाहेर. बघू शकता इथं किती ऊन पडलेलं आहे बाहेर. तसं तेवढं बी नाही पडलं पण पडलं आहे, जरासं पडलं आहे. किचन छोटं बघू शकता. तर गाईज इथं मी आहे, दिसतंय ना आहे. तर काही छोटी पतंग आहे. तर काही बघू शकता तुम्ही छोटी पतंग. तर कायची फ्रीज खोडू बघू काय याच्यात. तर ही छोटीशी चुलची रूम पहिली तर काय बांधायची पण इथं आता असंच ठेवतात ते बघू शकता. तर काहीच इथं सगळं सामान आहे मारायचं, हे बी सगळं इथं चांगलं औषध मारायला लागतं. आणि हे बघू शकता पण काय कायलाच मारायला लागतं, सगळ्यांना नाही. तर काय छोटी बाटली भेटली इथं सगळी इथं चूल इथं. तर गहू वाळायला घातलेला आहे इथं. तर गायचं बघू शकता जांभळाचं झाड आहे. आणि इथं बघू शकता राणी इथं इथं आंब्याचं झाड आहे. तर काही सुकून गेले अख्खं, काय माहीत कसं काय. तर काहीच तुम्हाला एक चीज बी दाखवतो तुम्हाला मी, एक झाड बी इथं. तर काहीच आणि इथं बघू शकता हे लय सारे झाड आहे इथं, लय लिंबू आलेले आहे याला. तर काही झाडाला बघू शकता. आणि ही आहे महादेवाचं फेवरेट झाड. त्याचं हे फ्रूट असतं ते कसं तरी. आणि याची पानं लय आवडतात महादेवाला. छोटंसं मंदिर बनवलेलं आम्ही महादेवाचं. तर काय बघू शकता नंदी बैल बी इथं. तर काय इथं साफ करायची जागा. तर काहीच फटाफट थोड्या वेळाने करू, आजच्या ब्लॉगमध्ये नाही नंतर करतो मी. तर काय तिकडं बघू शकता लय पक्षी आहे. इथून दिसत नसेल कारण की मी जाऊ बी नाही शकत कारण चिखलेलं आहे तिथं रानात, पाऊस आलता ना. झाड आणि तिथे एक जांभळाचं झाड आहे. तर आत्ता काही जांभळं नाहीत, नंतर काय माहीत कधी येतात. टाइमपास म्हणून घर बनवलं आखत तुटलं आहे. बघू शकता एक खत आहे, खत. किती वाजले? 6 वाजले आहे आणि आम्ही सगळे आता चहा पित आहे. बघू शकता सगळी पित्यात चहा. तर गाईज आता अंधार झालेला आहे, बाहेर खूप अंधार झालेला आहे. त्याच्या आधी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर गाईज सगळे हसायला लागले काय माहीत का. बनवणार आहे खायला रात्रीचं. तर गाईज आज बनवणार आहे पावभाजी. तर गाईज मला त्याला खूप आवडतं, तुम्हाला नक्की आवडते कमेंट करा, काय काय आवडते ते बी कमेंट करा. तर गाईज आत्ता फटाफट मी पितो चहा आणि तुम्ही बी प्या चहा. तर गाईज मी थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. तर गाईज दिवाळी संपली तरी फटांगडे वाजले. आत्ता पण वाजले. तर गाईज त्यांना एक दिवा पेटायचा नव्हता. तर गाईज कसा तरी पेटला हो दिवा. तर गाईज आता हे बघू शकतो दिवा पेटला. तर गाईज लय वेळ झालं पेटतच नव्हतं. गाईज आता फुलभाज्या वाजायची ती सगळी. तर गाईज हे बघू शकता लाल लाल दिसतो मी तर अख्खं लाल फुलभाज्या आहे म्हणून. तर गाईज हे बघू शकता छोटा फुलभाज्या आहे हो. तर गाईज याला पेटीत होतो आम्ही. तर गाईज पेटून सगळं झाले आणि आम्ही खेळत होतो आता कॅरम. तर गाईज तर फटाफट सगळे डाव मांडले आणि आता आम्ही खेळत होतो कॅरम. टाइमपास लय बोर होतो म्हणून पावभाजी म्हणते तर. तर गाईज फटाफट इथं खेळत होती. कोण जिंकलं माहिती का? मी जिंकलो लास्टला. तर गाईज तर गाईज फटाफट खेळतोय. तर गाईज सगळ्यांचे डाव होत्यात. तर गाईज तुम्ही रोज खेळा, चांगला असतं सगळ्यांसोबत. तर गाईज फटाफट हे कॅरम खेळून झालेलं आहे आणि मी 3 जिंकलोय. तर गाईज आता खातोय पावभाजी मी. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.